झी 24 तास एक पाऊल पुढे। आता बातमी पुण्यातली आणि अत्यंत महत्त्वाची बातमी पुणेकरांसाठी। मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झालाय। कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशन नंतर उर्मिला चोरघे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर या महिलेचा मृत्यू झालाय। मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ही महिला उपचार घेत होती। डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय। नक्की काय आहे प्रकार, पाहूयात एक रिपोर्ट। 5 वर्षांची ही समीक्षा आणि 3 वर्षांचा प्रज्ञेश। इतक्या लहान वयातच त्यांचं मातृछत्र हरपलंय। पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधल्या डॉक्टर्सचा निष्काळजीपणा त्यासाठी कारणीभूत ठरल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशनसाठी उर्मिला चोरघे 22 एप्रिलला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या। त्याच दिवशी डॉक्टर गिरीश गोडबोले यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली। या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या आतड्याला जखम झाली। आतड्याला झालेली ही जखमच त्यांच्या मृत्यूला जबाबदार ठरली। त्यामुळे उर्मिला चोरघे यांचा मृत्यू डॉक्टरांच्या चुकीमुळे झालाय असा आरोप चोरघे कुटुंबीय करतायत। आमची एकच मागणी आहे की डॉक्टरांवर कडक कारवाई केली पाहिजे आणि ही वेळ जी माझ्यावर आलेली आहे ती भविष्यात पुन्हा येऊ नये, त्यासाठी त्यांना त्यांच्यावर कडक आणि म्हणजे जी काही शिक्षा असेल मोठी, त्यांनी एक प्रकारचा मर्डरच केलेला आहे, ते करावी एवढीच माझी इच्छा। कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशनसाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं 6000 रुपये खर्च सांगितला होता, पण उपचारादरम्यान फक्त औषधांवरच चोरघे यांचे 40000 रुपये खर्च झाले। पण हॉस्पिटलनं उर्मिला चोरघे यांच्या मृत्यूनंतर उपचाराचा खर्च घेतला नाही। हा प्रकार कशासाठी, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं व्यवस्थापन आणि संबंधित डॉक्टर यापैकी कोणीच या गंभीर विषयावर बोलायला उपलब्ध होत नाहीये। याचाच अर्थ ते माध्यमांना टाळतात। त्यामुळे माध्यमांना टाळणारं हॉस्पिटलचं व्यवस्थापन आणि संबंधित डॉक्टर, पोलीस आणि ससून रुग्णालयाच्या समितीला तपासात योग्य ते सहकार्य करतील का, याबाबत देखील शंका उपस्थित केली जाते। हॉस्पिटलची ही लपवाछपवी उर्मिला चोरघे यांच्या मृत्यूनंतर देखील थांबलेली नाही। 50 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला तर त्या रुग्णाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवणं बंधनकारक असतं। उर्मिला चोरघे यांचं वय तर अवघं 27 वर्ष होतं। मात्र या नियमालाही मंगेशकर हॉस्पिटलनं फाटा दिलाय। अवघ्या 27 वर्षाच्या उर्मिला चोरघे यांचा मृत्यू चटका लावणारा आहेच, पण त्याहीपेक्षा त्यांचा मृत्यू ज्या कारणानं झाला ते अधिक धक्कादायक आहे। नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।